पनवेलमध्ये स्वच्छतागृह की आलिशान घर, 40 लाखांच्या खर्चावर सवाल. स्वच्छतागृहात बेडरूम, हॉल, किचन, विरोधी पक्षनेत्यांचा आरोप. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून 40 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहावरून नवा वाद निर्माण झाला आहे. स्वच्छतागृहात बेडरूम, हॉल, किचन आणि बाथरूमची व्यवस्था असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केला असून हे स्वच्छतागृह आहे की आलिशान घर असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. म्हात्रे यांनी पाहणी करताना स्वच्छतागृहाच्या आतील भागात बेड, हॉल, किचन आणि बाथरूमची सुविधा असल्याचा दावा केला. देशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिले बेडरूम, हॉल, किचन असलेले महापालिकेचे स्वच्छतागृह असल्याची उपरोधिक टीका करत त्यांनी 40 लाखांच्या खर्चाच्या नियोजनाची चौकशी करण्याची मागणी केली. नगरसेवक प्रिया गोवारी यांनीही या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत पालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. आपण पहा, पनवेल महानगरपालिकेचा अजब कारभार हा. म्हणजे येत्या गेल्या 10 दिवसापूर्वी एक झोपडपट्टीमधले शौचालयामध्ये एक छोट्याशा लहान मुलीवर अत्याचाराचा प्रसंग आपण पाहिला असेल. तीच घटना नाही होत तर आज येथे कांबोड्यामध्ये सेक्टर 15 इथे चक्क लोक राहतात. मी त्यांना माहिती विचारली, बाबा तुम्ही किती दिवसापासून राहता? 3 महिन्यापासून आम्ही इथे राहतो आणि याचे हप्ते घेतात अधिकारी वर्ग. आला लक्षात ना, अशा पद्धतीने माहिती मिळाली. महत्त्वाचं म्हणजे याची 30 ते 40 लाख रुपये किमतीने पनवेल महानगरपालिकेने अशा सुंदर पद्धतीने शौचालय बांधून जनतेचे पैसे प्रॉपर्टी टॅक्स खर्च करून लोकांना सेवा मिळण्यासाठी केलेली वस्तू आहे. आणि आज या वस्तूमध्ये अनधिकृत हे अधिकारी वर्ग इथचे हप्ते घेतात आणि राहायला देतात. महत्त्वाचं म्हणजे एका शौचालयावर जवळजवळ महिन्याला 5 ते 7 लाख रुपये खर्च केला जातो. ते कसं? तर पहिली गोष्ट इथं पाणी देणारे 2 टाइम पाणी दिला जातोय. दुसरी गोष्ट इथं रोज फॉगिंग केली जातो. मच्छर साफ करण्यासाठी तशी स्वच्छता अभियान यंत्रणा राबवली जातात. पुन्हा इथचे घनकचऱ्याचे अधिकारी येत असतात, घनकचरा साफ केला जातो. या सर्व प्रक्रियेला 3-4 महिने कोण दिसलं नाही का? हा फार मोठा पडलेला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, पनवेल महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभाग नेमलेला आहे. मग अतिक्रमण विभाग काय करतो? कालच आता स्थायी समितीची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये देखील हा शौचालयांचा विषय आला होता. तेव्हा मी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तरी त्यांनी काय आमचं ऐकलं नाही. मी वारंवार त्यांना सांगत असते की इकडे आमच्या कामोठ्यामध्ये जेव्हा पाहणी करायला अधिकारी पाठवाल तेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज टाका, तर आम्ही पण सोबत येऊ. पण त्यांनी अजूनपर्यंत काय आम्हाला असं काही कॉन्टॅक्ट वगैरे केला नाही किंवा कुठली पाहणी केली नाही. जर पाहणी केली असती तर ही अशी अवस्था बाथरूमची झालीच नसती. तर मला एवढंच सांगायचं आहे की अशा अधिकाऱ्यांवरती खरंच काहीतरी कारवाई केली पाहिजे. महापौर नितीन पाटील यांची भूमिका या प्रकरणी महत्त्वाची ठरणार आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.